वेळेवरती ना एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला ती आज तुम्हाला सांगायची आहे. एकदा काय होतं की तुमच्यासारखे काही विद्यार्थी असतात 12वीचे. ही खरं तर खूप जुन्या काळातली गोष्ट आहे, पण तुम्ही आता रिलेट करू शकता त्या गोष्टीसाठी, ठीक आहे. तर हे सगळे जे मित्र असतात ना, एक 4 मित्र असतात. मग हे जे 4 मित्र असतात ते एका ठिकाणी एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी करायला एकत्र आलेले असतात आणि रिझल्टचा तो दिवस असतो आणि त्या दिवशी प्रत्येकाला ते जे काही मार्क्स मिळालेले असतात त्याच्यावरती ते डिस्कशन करतात. कुणाला कमी असतात, अपेक्षेप्रमाणे असतात, कुणाला जास्त मिळालेले असतात, असं साधारण त्यांची अवस्था झालेली असते. आणि आता करिअरसाठी काय करायचं या संदर्भात त्यांच्यामध्ये खूप चर्चा होते. जेवणं वगैरे करतात, पार्टी वगैरे करतात आणि ते तिथून जाताना एक गोष्ट ठरवतात. ते असं ठरवतात की आपण इथून पुढे बरोबर 40 वर्षानंतर परत एकदा याच हॉटेलमध्ये याच दिवशी एकत्र भेटायचं आणि त्या दिवशी आपण जी आपली स्वप्न ठरवलेली आहेत, भले आत्ता एक ठरवलं असेल किंवा घडेल काहीतरी, पण आपण काय करत असू हे आपण एकमेकांना येऊन सांगायचं. कोणत्याही परिस्थितीत आपण बरोबर 40 वर्षानंतर इथे यायचं. मग हीच गोष्ट जवळ उभारलेला जो वेटर असतो त्याला खूप इंटरेस्टिंग वाटते. अरे हे लोक 40 वर्षानंतर भेटणार आहेत, बघू मलाही जर म्हणजे मीही इथंच काम करत असेल तर नक्की मला यांचं 40 वर्षानंतरची जी पुनर्भेट आहे ती मला बघायला अनुभवायला मिळेल. 40 वर्ष होतात. 40 वर्ष झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे जे सगळे मित्र असतात ते म्हणजे जे 4 मित्र आहेत मग त्यातले प्रत्येकजण यायला लागतं आणि एक त्यांच्यामध्ये ठरलेलं असतं की जो सगळ्यात शेवटी येणार त्यानं त्या दिवसाचं जे बिल आहे ते पे करायचं आहे. मग आता 40 वर्षानंतर प्रत्येकजण आपापल्या पूर्ण करिअरमध्ये सेट झालेलं असतं. कुणी या ठिकाणी सायंटिस्ट बनलेलं असतं, कुणी इंजिनियर झालेलं असतं, कुणी डॉक्टर असतो, कुणी बिझनेसमॅन झालेलं असतो. असं प्रत्येकाचं असं छान झालेलं असतं. पहिला एक मित्र येतो त्या ठिकाणी आल्यानंतर आता बऱ्यापैकी त्या 40 वर्षामध्ये ना त्या शहराचाही पूर्ण जो काही एकूण अवतार आहे तोही बदललेला असतो. मग या ठिकाणी जो वेटर असतो आता तोही त्या हॉटेलचा मालक झालेला असतो. तो आल्या आल्या आतमध्ये एंट्री केल्या एका मित्राला ओळखतो. तो म्हणतो की हो तुम्ही आहात आणि रात्रीच मला एका मित्राचा फोन आलेला आहे आणि त्यांनी एक टेबल बुक केलेला आहे आणि तुम्ही तिथं बसून घ्या. दुसराही येतो, तिसराही येतो, पण चौथाही येत नाही. मग वेटर येतो म्हणजे तो जो काही मालक आहे तो येतो आणि त्यांना सांगतो की मला एक निरोप मिळालेला आहे की तुम्ही स्नॅक्स वगैरे ऑर्डर करा आणि तोपर्यंत तुमचा चौथा मित्र येईल. त्यांचं जे स्टार्टर असतं ते सुरू होतं, ते घेतात. आणखीन 1-1.5 तास याच्यामध्ये जातो पण तो चौथा मित्र काही येत नाही. मग म्हणून ते डिनर ऑर्डर करतात, जेवणही होतात, पण हा काही येत नाही. मग यांच्यामध्ये चर्चा होते, तुझं काय चाललं, माझं, मग तुझा बिझनेस कसा चालू आहे, तुझी नोकरी कशी चालू आहे, तुझा रिसर्च कसा चालू आहे, असं सगळं छान त्यांच्यामध्ये गप्पा चालू होतात. आणि त्यांना एक खंतही असते की आपला चौथा मित्र अजून आलेला नाही. मग ते बिल पे करण्यासाठी उभे राहतात. तेव्हा तो मालक येतो आणि सांगतो की नाही, काही गरज नाही, तुमचं बिल ऑलरेडी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्या तुमच्या चौथ्या मित्राने. त्यांना आश्चर्य वाटतं आणि त्यांना वाईटही वाटतं की तो यायला हवा होता, पण इतका मोठा झाला का की त्याला वेळही नाही. तेवढ्यात ते बाहेर जात असताना एक मोठी अशी IAS ऑफिसरची एक गाडी त्या ठिकाणी येते आणि त्यातून एक ऑफिसर बाहेर पळत येतो आणि त्या तिघांच्याही पाया पडतो. म्हणतो की काका नमस्कार करतो, माफ करा, पण मला बाबांनीच सांगितलं होतं की अगदी शेवटी जातानाच तू त्यांना जाऊन भेट. मग ते विचारतात आमचा मित्र कुठे आहे. ते म्हणतात की माझे वडील हे शिक्षक होते, त्यांच्यामुळे आज मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. आणखीन मागच्याच वर्षी त्यांना एक दुर्धर आजार झाला आणि ते याच्यात वाचणार नाही ते त्यांना ठाऊकही होतं, पण अगदी लास्ट स्टेपला त्यांनी शेवटच्या महिन्यामध्येच त्यांनी ही सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली होती, त्यांना भेटता येणार नाही म्हणून, आणि म्हणून ते येऊ शकलेले नाही आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर तिघांना खूप वाईट वाटतं. त्यांना असं वाटतं की आपण 40 म्हणजे वर्षानंतर भेटण्याऐवजी जर हा प्लॅन आपण 40 म्हणजे दर 40 दिवसांनी असं जर केलं असतं तर कदाचित आपल्याला मित्रांचा जो काही सहवास आहे तो रोज मिळाला असता. आणि त्याच क्षणाला ते तिघंही ठरवतात, नाही आता इथून पुढं कितीही जरी काम असलं तरी दर 40 दिवसांनी आपण एकमेकांना भेटायचं आहे. मला या गोष्टीतून तुम्हाला एवढंच सांगायचं की वेळ खूप महत्त्वाची आहे. जसं रक्तदान महत्त्वाचं आहे, बरोबर, अन्नदान महत्त्वाचं आहे, तसं आत्ताच्या काळामध्ये वेळेचं दान हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला वेळ द्या, कारण ती व्यक्ती आणि ती व्यक्ती ती डिझर्व करते, कारण ते हक्काचे आहेत. आज भलेही तुम्ही पैशाच्या मागे लागलात, प्रसिद्धीच्या मागे लागलात, तुम्ही तुमच्या कामात, तुम्ही तुमच्या जबाबदारीत अडकलेला आहात, पण समोरची व्यक्ती तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा करत नाही आहे. तुमच्याकडून फक्त तुमचा थोडासा वेळ मागती
आणि त्या व्यक्तीला तो वेळ देणं फार गरजेचं आहे. मग ते आपले आप्त असू देत, आपले नातेवाईक असू देत, आपला परिवार असू देत, इवन स्वतःलाही वेळ द्या. हे खूप गरजेचं आहे. गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.